आयडेंटिटी आणि एक्सेस मॅनेजमेंट तिथं टाकला तरी चालेल किंवा लेफ्ट साईडला दिसतं बघा तिथं आपण ओपन करू शकतो ना सर्चच करा डायरेक्ट आम टाका आयडेंटिटी आणि एक्सेस हेच ना हे वाला का खालचा वाला दोन उद्यापासून उद्यापासून 4ला तुमचं 3लाच असणार आहे पहिला लिनक्स होम तुमचं काय 4-5 3-4 लेक्चर आले संपून जाईल तुझं काय युजर ग्रुपला आहे तर तुमच्या तिसरा माणूस कुठं बोलतोय पहिला एक ग्रुप क्रिएट करू ठीक आहे क्रिएट ग्रुपला या ग्रुपला केला तिथं लिहा S3 मॅनेजमेंट S3 मला आता एक डिग्री मिळवायची खाली या खाली गेला ग्रुप केलाय आता आपण S3 मॅनेजमेंट आहे S3 म्हणजे बकेट ना खाली तिथे सर्च मध्ये जावा आणि तिथे S3 टाका S3 फुल एक्सेस आला बघा सेकंड नंबरला आलाय का हा आला अजून स्क्रोल करा खाली क्रिएट करा आपण त्या ग्रुपला कशाच्या परमिशन दिल्यात S3च्या परमिशन दिल्यात S3च का होणार त्याला ऍक्सेस असणार बाकी कसा ऍक्सेस युजर क्रिएट करायला लागेल ना आपल्याला या युजरला या आणि युजर सगळ्यांनी दीपिका नावाचं क्रिएट करा तिथे क्रिएट युजर मला आजचं कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं चेक करायचंय का करायचं प्रोव्हाइड ऍक्सेस सर चेक करायचंय हा काय म्हटलंय प्रोव्हाइड युजर ऍक्सेस मॅनेजमेंट कन्सोल हा त्यात हे असंच राहते ना रेकमेंडेड हा सेम क्रिएट खाली पासवर्ड आपला शिफ्ट फीचा पासवर्ड टाकून द्या शो पासवर्ड तो कस्टम मधलं हा काय म्हणतो सगळं मला करायचं मला करायची प्रॅक्टिसच करायची नाही फक्त का डिग्री पाहिजे मला एक डिग्री बेकार कुठे हा ते काढा नेक्स्ट लॉगनचं काढून टाक तुला लय गडबड रे नालाय का कुठे काय काढू काही हा काढून टाक सर तुम्ही असे का टाकला बाहेर कुठे हेच ना मला एक डिग्री काय म्हणते नेक्स्ट केलं का हे झालं का नेक्स्ट करू हा नेक्स्ट करा आणि खाली जी तिथं दिसतंय का नाही आपण एकच ग्रुप केला तर हा ग्रुप क्रिएट केला असती 10 दाखवले असते आपल्याला हा युजर दीपिका युजर कशात टाकायचा S3 मॅनेजमेंट म्हणजे फक्त तो काय करू शकेल S3चा ऍक्सेस करू शकेल तू सिलेक्ट कर ना अल्ताबासिक मध्ये हँड झाल्यासारखं मी ऐकायला लागलो तुमचे नेक्स्ट ऍक्शन आणि मुवमेंट दोन्ही एकदम व्हायला पाहिजे ऐकून घ्या आता झालं आता काम करा तिथं ती URL लिंक दिसते की नाही ती कॉपी करून घ्या कॉपी केला नाही केलं आता लक्षात घ्या हे काय करायचं असतं तिथे एक लिहिलेलं आहे बघा लिहिलंय का मेल साइन इन इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या इंडस्ट्रीत कसा तर तुम्ही दीपिका आहे असं समजा तुम्ही तुमचं नाव टाकणारे युजर बनवणार नाही मग तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशावर पाठवणार मेलला ही URL लिंक अटॅच होणार ना मग त्याला क्लिक केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड येणार मग तिथं तुमचं नाव आणि पासवर्ड टाकायचं आलं लक्षात आता सर युजरला पासवर्ड कसे पाहिजे आपण आता परमिशन देण्यासाठी आता मला सांगा माझी कंपनी आहे मी ओनर आहे आता माझ्या कंपनीत काय तू जॉबला आहे हा जॉबला हा जॉबला हा जॉब आता तू काम कशावर करते बकेटवर काम करते मी तुला कुठला ऍक्सेस देणार S3चा आता ही दोघं सपोज याच्यावर काम करतात EC2 वर मी या दोघांनी कशाचा ऍक्सेस देणार हा आयडीएस वरती काम करतो मी याला कशाला देणार आता मला सांग हा लॉग इन झाला तर हा बकेट वरती येणार का तुझ्या तू याच्यावरती जाऊ शकतो का नाही लिमिटेशन ऍक्सेस नाही तर काय होणार तुला जर सगळ्याच ऍक्सेस दिला काय करणार बसल्या बसल्या ह्याचा EC2 इन्स्टंट टर्मिनेट कर आरडीएचा पोर्ट नंबर चेंज कर आला हे ह्या कामासाठी जेव्हा इंडस्ट्रीत केलं जातं तेव्हा जसं तुम्ही लॉग इन करता तसं होत नाही लॉग इन असं असतं आता इनकॉग्निटो मोड ओपन करा न्यू इनकॉग्निटो आहे बघा तिथे टाका गुगल
ही मला भेट करावी मग आपल्याकडे साईड असं आहे ना की आम्हाला आहे आणि नंतर झाली फ्रेंड चांगली काय टाकायचं तेच का? असं बोलल्या जाणार नाही कसा अरे गुगलला क्लिक करा बाळांनो सांगा ते. परत तुम्ही त्यानंतर मागणी AWS गुगल पहिला ओपन करायचंय AWS स्पीड आहे नाही सोडा URL कॉपी केले ना तुम्ही डायरेक्ट टाका ना वरती ऍड्रेस बार मध्ये ऍड्रेस बार तो तुमचा जो नंबर दिसतोय ना डबल तो पहिला जो नंबर आहे ना तो तुमचा अकाउंटचा नंबर आहे डायरेक्ट अकाउंट नंबर येईल का आता ऍप युजर काय बनवलाय दीपिका टाका दीपिका हा. ती कशी होती ती कधी बाहेर राहिलेली नव्हती ना आणि सब या मोबाईलला होते ती का कसा आहे विषय दाबून जेवलाय पाच दिवस पाच दिवस खाल्लाय त्याने हो चालेल त्यामध्ये झालं शिक्षण होते काय म्हणतो ऑर्डर केली तेवढेच व्हायचे दुसरं काय व्हायचं टर्मिनेट क्लोज करा आता एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करून बघा तुमचं काय झालं जावा ना त्या अकाउंट दीपिका दाखवते ना तुम्हाला दीपिका EC2 ला जावा आणि क्रिएट करून बघा काय दावा त्यांना सत्कार केला सकाळी ते लुटू म्हणते नाही का आणि ते जर बघ तिची एवढी चेष्टा करायची तर त्याला जॉब लागला मग तर पटकन नेटवर्क सगळ्यात भारी डेसिग्नेशन भेटलं त्याला फ्रीवाला नाही सर घेऊ का कोणतं होणारच नाही रे काही हा माहिती मला पण घेतला तरी होणार कारण तुम्हाला परमिशनच नाही नाही होत तिला 2.70 पॅकेजचं म्हणते डेझिग्नेशन नाही तिला मुक्सच सोडला तो निघालता घालला म्हटला की सर हा नाही ना परमिशनच नाही रे तुम्हाला युजरला आपण परमिशन काय दिल्या बकेटची तो बुक्स कशात टाकलाय बकेट मध्ये टाकली तुम्हाला ती परमिशन आहे का आता मला सांगा तुम्ही काही करा डायनामो डीबी क्रिएट करून बघा जेव्हा डायनामो डीबीला क्रिएट करायला फक्त तुम्हाला कशावर परमिशन आहे जाऊन बघा डायनामो डीबीला पण जाऊ क्लाउड वॉचला काय क्लाउड वॉच मी ते इंटर्नशिप करत होतो त्याला पण ते असंच लावलं हा तसंच असते ते तुला जेवढं दिलं तेवढंच हे कशासाठी सांग उद्या एम्प्लॉईने काही चुकी केली काही इश्यू केला तर ते सगळं अवघडच आहे ना मला सांग आता मी तुम्हाला रूटचा ऍक्सेस दिला कंपनीनं आणि तुम्हाला माहित नाही त्या सर्व्हरचा इम्पॉर्टन्स काय तुम्ही चेष्टेत सपोज रिस्टार्ट केला कंपनीचं खूप नुकसान जाते ना रे आपण जो वापरतोय तो रूट आहे तुम्ही जो पहिल्यांदा लॉग इन केला तो रूट आहे आता इकडे कॉर्नर मध्ये रेड साईडला बघा दीपिका दाखवते ना हा तुमचा ऍम युजर आहे त्याला फक्त आणि फक्त परमिशन कसले आहेत बकेट होणार आहे बकेटला तुम्हाला फुल एक्सेस आहे किंवा तुम्ही लांबडा पण क्रिएट करू शकत नाही प्रोडक्शनला असं तुम्हाला काम करावं लागणार आहे बकेट मध्ये पण तिथं बऱ्याचशा गोष्टी होत्या ते आपण फुल ऍक्सेस दिलाय म्हणून फुल ऍक्सेस बकेट वरती जे सगळं काम करणार त्याला फुल ऍक्सेस बघून काय सगळं बकेट क्रिएट होणार वर्किंग होणार डेटा होणार रिप्लिकेशन होईल लाईफ सायकल मॅनेजमेंट ज्या त्या सर्व्हिसचे जेवढे पर्टिक्युलर काम आहेत तेवढे होणार तेवढे बाकी दुसरं काय होणार
तर आम्ही साईज ऑर्डर केलेलं नाहीये. तुम्ही इथल्या का रेल्वे चालेल. तर सर हे झालं का हे समजलं आणि असे काम केलं जातं ऍपवर तुम्ही जेवढं ऍक्सेस देणार तेवढंच आता लक्षात घ्या आता ते अकाउंट लॉग इन आहे ना लॉग इन रूटला या रूटला आला का रूटला आला खाली बघा काय म्हणते रिटर्न टू युजर लिस्ट आहे ना तिथे कंटिन्यू तो युजर आहे की नाही तिथे स्लॅश दाखवते बघा स्लॅश तो कुठल्या लास्ट ऍक्टिव्हिटी कधी झाली कन्सोल लॉग इन कधी झालाय दाखवते का स्लॅश म्हणजे काय सर? स्लॅश म्हणजे रूट आहे लिनक्स वरती आहे ना हे सगळं क्रिएट मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवलंय का नाही ठेवलं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन पण दाखवतो तुम्हाला ठीक आहे खाली या खाली नाही नाही त्या युजरला क्लिक करा सोल ऍक्सेस दाखवते का सगळं तुम्हाला तिथं सगळं दाखवते बघा आता त्याला क्लिक करायचं ग्रुप दाखवते ग्रुप कुठला आहे सिक्युरिटी क्रेडेन्शियल लास्ट ऍक्टिव्हिटी मध्ये बघा लास्ट ऍक्टिव्हिटी तिनं काय केलेलं आहे लास्ट एक्सेस दाखवते का दाखव अरे लास्ट एक्सेस बघ ना सर्वात लास्ट दाखवते का लास्ट एक्सेस तुम्ही कशावर घेता दाखवते सगळं आता मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन एकदा दाखवू तुम्ही ऍप डाउनलोड करा नाही नाही ह्यालाच लावूया मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ना एकच थांबा त्याला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन कुठं आहे दीपिकाला लावू कुठं आहे सेक्युरिटी खाली सिक्युरिटी खाली मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन आहे एवढं काही नाही 2 नंबर ऍड करा डिव्हाइस नेम पास डिव्हाइस आलं का आहे पास सांगता दोन ते बघा पहिला आहे ना पास की आणि सिक्रेट एक्सेस की ते काय मी काय युज करणार त्याला ती पीडी लागतो पीडी सारखा डिव्हाइस त्यापेक्षा ऑथेंटिकेशन ऍप आहे तो घ्या घेतला का वरती जा वरती तिथं डिव्हाइस नेम टाका माय मोबाईल मोबाईल मध्ये हे घ्या हे ऑथेंटिकेशनचं ऍप आहे बघा गुगल ऑथेंटिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा हे बघा हे बघा असं सिंपल आहे ऑथेंटिकेशन गुगल ऑथेंटिकेशन मोबाईल स्टँडर्ड असतं घ्या आपण क्लोज करा त्या अकाउंट कसलं बदलाय क्लोज ऍड करा ऍड करू समजलं का मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन हे समजलं आयडेंटिटी आणि एक्सेस उद्या पहिला लिनक्सचं लेक्चर असेल आणि 4 सर आता एव्हरी टाइम असेल नवीन नवीन हो आपल्या मोबाईल मध्ये जनरेट होणार नाही IMF कशासाठी म्हणला जी IMF कोड कशासाठी MF आहे का मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन काय तुझ्या ऍब्सेन्स मध्ये जर मी तुम्हाला जर लॉग इन नेम दिलं दीपिक आणि पासवर्ड तर मी लॉग इन करू शकते ना कुठून पण माझे तुझा मोबाईल तो पण माझ्याकडे नसेल त्यामुळे लक्षात तुझा मोबाईलच पाहिजे माझ्याकडे हे फक्त एक सिक्युरिटीसाठी आहे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन आता तू स्कॅन करतो ओटीपी येतो की नाही तुला ओटीपी सिक्युरिटीसाठी तुम्ही सिक्युरिटी काम करायचं हे समजलं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन पण झालं ते रिझ्युम मध्ये तुम्हाला दाखवावं लागेल नाही हे तुम्ही काय
पण हे तुम्हाला माहिती आहे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन रिमोट डिव्हाइस करून दिलंय. झालं का रे? ठीक आहे. आमचं टॉपिक समजलं. आता फक्त मी S3 ला परमिशन दिले. तसं तुम्ही प्रत्येक लॅम्बडाला परमिशन देऊ शकता, याला परमिशन देऊ शकता, नवीन क्रिएट करू. आणि क्रिएट करू शकता. आता फक्त आपण कशाला दिल्या S3 दिल्या. तो बकेटवर यायचा असेल अजून एक ग्रुप ऍड करू शकताय ना. सर याने क्रिएट केला आम्ही दोघांनी लॉगिन